केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सलग 8व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक, मध्यमवर्गीय अशा सर्वांचाच सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवत हा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याबाबत राज्यातील नागरिकांना उत्सुकता लागली. तर देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय आलं याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळालेली पहिली गोष्ट म्हणजे MUTP 3 या प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी. सर्वात प्रतीक्षित असलेल्या पुणे मेट्रोसाठी या अर्थसंकल्पात 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायका अंतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या 4 प्रकल्पांसाठी 4003 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, मुंबईच्या इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्पासाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठीच्या आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळालाय. महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये 5 लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणं, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणं, भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून देणं, IIT मधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे याचा राज्यातील युवकांना निश्चितपणे फायदा होईल. देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी आणि प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू सेवांवरील 7 प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या वस्तू सेवा स्वस्त होतील. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पादनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघु आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले. यात महिलांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेतीच्या उत्पादनात वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडिट सुविधांवर भर देण्यात आलाय. यातून 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या सगळ्याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल. शिवाय कापूस आणि डाळीचे उत्पादन वाढी संदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय. त्यामुळे देशाला जगाचे फूड बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका असेल, असेही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. यासोबतच न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आले. देशातील 52 प्रमुख पर्यटन स्थळांचा विकासाचं धोरणही या अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आले. खरं तर गेल्या वेळी विरोधकांनी अर्थसंकल्पाची प्रत न वाचताच देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालं नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी जाहीर केल्यावर विरोधकांची तोंड बंद झाली. यावेळी सुद्धा केंद्र सरकारने महाराष्ट्राकरिता भरभरून निधी दिला असून याद्वारे राज्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे. समाजातील सर्वच घटकांचा विकास करत राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.